Happy birthday to you. Happy birthday dear Manali. Happy birthday. हाय हॅलो नमस्कार, मी समीक्षा स्वागत करत आहे तुमचा पर्वतची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज हे मी खूप दिवसांनी बोलत आहे कारण खूप दिवसांनी आपला रूटीन ब्लॉग असा येत आहे। कारण खूप दिवस झाले ब्लॉग आले नाहीत आणि काही दिवाळीचे वेगळे ब्लॉग मी टाकलेले आहेत, ते तुम्ही जर बघितले नसेल तर नक्कीच बघा। लक्ष्मीपूजनचे वेगळे गावाला कशी दिवाळी सेलिब्रेट केली ह्याचे ब्लॉग टाकलेले आहेत, ते बघितले नसेल तर नक्कीच बघा। तर आज मी खूप दिवसांनी रूटीन ब्लॉग टाकत तुमच्याशी शेअर करत आहे। तर आता जस्ट मी ऑफिसवरून आलेली आहे, फ्रेश वगैरे झाली, म्हटलं चला आज खूप दिवस झाले मग ब्लॉग नाही बनवला तर ब्लॉग बनवूया। आणि माझी जी थोडीफार कामं जी होती ती मी केलेली आहेत। आता मला करायचं आहे जेवण आणि आज थोडंसं स्पेशल आहे आणि आज थोडासा दिवसही स्पेशल आहे। तर हे काय आहे हे मी तुम्हाला, आणि आज थोडंसं सेलिब्रेशन होणार आहे छोटंसं कधी का होईना, पण ते सेलिब्रेशन आहे, ते सेलिब्रेशन कसलं आहे ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, एक सबस्क्राईबचं फक्त बटन दाबा, बाकी काही करायचं नाही आणि आपले व्हिडिओ स्किप न करता बघत जा। चला तर आज आपण स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला, चला। आता दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे आणि बऱ्यापैकी पसारा वगैरे सर्व आवरलेला आहे, पसारा चांगला आवरलेला आहे। किचनमध्ये थोडं काम झालं। किचनमध्ये आज जेवणामध्ये मला आज बनवायचे हे शेवची भाजी। तर शेवच्या भाजीसाठी वाटण वगैरे मी सर्व भाजून घेतलेला आहे आणि आज मी फर्स्ट टाइम हा सवाई मसाला जो आहे, सवाई मसाला हा फर्स्ट टाइम मसाला यूज करणार आहे। माहित नाही मला कसा लागतो किंवा कशी याची टेस्ट आहे, कारण दरवेळी मी जेव्हा शेवची भाजी बनवते ना तेव्हा मी आपलं जे रेग्युलर वाटण असं कांदा लसूणचं, कांदा खोबऱ्याचं आणि बाकीचं आपले रेग्युलर मसाले असं तेच वापरते। परंतु आज मी सवाईचा मसाला मला मिळाला तर तो मी आज वापरणार आहे। तर पटकन असं वाटण करून घेते आणि लगेच शेवची भाजी करते, चला। तर आता शेवची भाजी मी ठेवलेली आहे, तुम्हाला दाखवते बघा। शेवची भाजी म्हणजे जी करी आहे ती मस्त अशी झणझणीत तर्रीवाली झालेली आहे। अजून उकळते, थोड्या वेळ 5 मिनिट अजून उकळी येऊ दे, नंतर त्याच्यात शेव टाकेल जेव्हा आपला जेवायचं असतं। आणि इथे लावलेला आहे भात, आज भात आणि शेवची भाजी असं आम्ही खाणार आहे, पाव नाही खाणार। त्याजवळ इथे थोडीशी भांडी आहेत ती घासते। पर्वतचा गाडी चालवणं चाललंय ना, दाखव तुझी गाडी कशी आहे। ही पर्वाला गिफ्ट मिळालेली आहे गाडी, BMW आहे, हो BMW। तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत त्या घरी जायचं विचार आहे। तिथे आहे माझ्या हातात केक आणि आता आम्ही चाललो त्या घरी। तर आज आहे संदीपचा बड्डे, तर बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही चाललो त्या घरी। चला आता पण जाऊया त्या घरी, केक वगैरे कट करूया। बाकी जास्त काय मोठं सेलिब्रेशन नाही आहे, केक वगैरे कट करू आणि इथे पुढे चाललेले आहेत बर्थडे बॉय। हे लिफ्ट नवीन लिफ्ट बनवतात म्हणून चालत जायला लागतं, हे नवीन लिफ्ट बनवत आहे म्हणून आम्ही चाललेलो आहे चालत। ते काही जास्त लांब नाही, 2-3 फ्लोअर आहे। बाबूला माझ्या बाय थैंक यू। अरे भाऊ ते अरे दिवा नको लावू, काहीतरी फरक पडलाय बाटलीचा। तुला काय कामाची नाही त्याच्यात असतील ना आतमध्ये पीस। फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे
बड्डे सेलिब्रेशन झाला, जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही थोडंसं वॉक करायला निघालेलो आहे. गिफ्ट नाही आलं अजून. गिफ्ट दिलं नाही, नुसता केक खाल्ला बस. गिफ्ट नाही दिला. केक सुद्धा मीच आणला होता. थोडीशी शतपावली वगैरे करतो. जेवणमध्ये आम्ही सांगितलं तुम्हाला शेवची भाजी केली, परंतु खूप तिखट झालेली, तो मसाला खूप जास्त तिखट होता. आता थोड्या राऊंड वगैरे मारतो आणि नंतर जातो घरी.